हाय, कुठे पोहोचलीस तू? मला थोडा उशीर होईल. ट्रॅफिक मध्ये अडकले होते, पोहोचतेच ते. अगं ऑलरेडी 2 तास झाले ग मी वाट बघतोय. अजून उशीर? अरे काय करणार, मेट्रोची कामं चालू आहेत ना. नाही ऐक ना, आपण त्यापेक्षा उद्या किंवा नंतर भेटूया का? नाही, आज भेटूया, नक्की भेटूया. अरे नाही भेटलो तर ते टार्गेट म्हणजे माहितीये ना तुला आपले घरचे कसे असतात ते. नाही भेटूया आपण, आजच भेटूया. हा येते. ठीक आहे. कुठे? थँक्यू. सॉरी. थँक्यू. कुठे गेली? सॉरी. कुठे गेली? महत्वाचे या कप्प्या अति महत्वाचे. काही मदत हवी आहे का? आहे पण सापडत नाहीये. काय? पुडी. पुडी? मग 6 वर्ष झाली बघतोय मी मुली, लग्नच ठरत नाहीये माझं. म्हणून गुडगुडे महाराजांनी अंगारा दिला काल पुडीत बांधून. पुडी मी घेऊन आलोय आता, पण आत्ता शोधतोय, सापडतच नाहीये. अंगारा लावल्याशिवाय मुलगी कशी बघू मी? आत्ता माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. मी मदत करू का? म्हणजे दुसऱ्याच्या हाताने लगेच सापडतं म्हणतात म्हणून. जस्ट बघ. काय कचरा केलाय तो? ए, हीच आहे. हो, अरे ही आहे. हो, बघा. थँक्यू सो मच. हाय, मी ऋषिकेश. हाय. थँक्यू. हो माय गॉड. हुक्का फ्लेवरचा वास येतोय. हा ते गुडगुडे महाराज. हाय. हॅलो. हा आली. आलो बाय. हॅलो. हो येणार आहे. हे बघ मी इथे कॉफी शॉप पाशीच आहे. हा दिसेल मी तुला आल्या लगेच. हो ये बाय. माधवी. श्लोक. हाय, फायनली भेटलो. फायनली. श्लोक, ऍक्च्युली मला तुला असं विचारायचं होतं की आपल्या बरोबर अजून माधवी? एक जण. ऋषिकेश, हा, तुम्ही ओळखता एकमेकांना? नाही, आम्ही वॉशरूम मध्ये भेटलो होतो, पण तू? आम्ही लग्नासाठी भेटलोय.
नाही आम्ही लग्नासाठी भेटलोय. हे ऍक्च्युली कन्फ्युजन माझ्यामुळे झालंय. तुम्ही बसा ना, बस ना तू. काय झालं, आपण 3 वाजता भेटणार होतो ना, हो. पण मग मला जरा उशीर झाला आणि ऑलरेडी 5 वाजता ऋषिकेश बरोबर भेट ठरली होती. सो मी काय विचार केला, एनिवे आपल्या तिघांचा भेटण्याचा पर्पज सेम आहे, सो एकत्रच भेटूया. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. हा नाही माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली एकदम युनिक आयडिया आहे. तू तू तुझं नाव काय आहे? नाव हा श्लोक. काय रे, आज खूप उशीर झाला. ट्रॅफिक रे. 5 मिनिटाच्या अंतरासाठी सुद्धा ना तासभर लागतो. हो ना. मला तर वाटायला लागले ना दुसरीकडे जाऊन राहावं. हा. आणि त्यात त्या मुली बघतोयस, म्हणजे दुष्काळात ते राहावा. तो विषय नको आता प्लीज. त्या मुलींच्या नादात ना अख्खं आयुष्य विचित्र झालंय माझं. काय झालंय काय? हा. झालंय असं की आज माझी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी निघालेली आहे आणि माझ्या खिशाला 5,000चा भोग पडला. शांत आणि नीट लाग. नाव हा श्लोक. श्लोक प्रश्न विचारत असताना मला क्रॉस चेक करता येईल की मी सगळे प्रश्न नीट कव्हर केलेत की नाही ते. म्हणजे ते पुढे मला उपयोगी पडेल. आपलं ठरलं तर ओकेच आहे, पण मग नाही ठरलं तर मग मला ते सगळे प्रश्न लिस्ट मधनं ओके ना? हो, काहीच हरकत नाही. ग्रेट. मग हा. सुरू करूया. फक्त त्याआधी ना तुम्हाला या फॉर्म्सवर सह्या करायच्या आहेत. लगेच करा हं, फक्त. हे काय आहे? अग्रीमेंट. इन्शुरन्स पॉलिसी आहे रे. प्रीमियम अगदी कमी आहे. ओ आहे माझ्याकडे. तू सही कर रे फक्त. हे बघ, मी तुला सगळ्यात बेस्ट पॉलिसी देते. ही नसणार आहे तुझ्याकडे. अशीच आहे पण. ऐक ना, कसं आहे, उद्या जर का तू चुकून माकून मेलास तर मला अगं, तू- म्हणजे जर का आपलं लग्न झालं तर इतके पैसे मिळतील ना, म्हणजे नंतर काही मॅडम, हे तुमच्या प्रोफाईल मध्ये मेन्शन नाहीये. कसं असेल, मी सध्या सुरू केलंय ना हे. हा. ते तू सही कर ना. हो. कर कर कर. सो ते एडिट करायचं राहिलंय माझं ऍक्च्युली, पण आता नो करेन मी. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हा, केलीस ना? ओके. सो तू कर ना, सही कर ना. मला सही करायला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त काही प्रश्न आहेत. म्हणजे काय काय कव्हर होईल याच्यामध्ये? हे बघ, याच्यात बेसिकली ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पण आहे. Okay. आणि जर तुला काही आजार असतील तर ते तुला फक्त आधी थोडंसं मेन्शन करावं लागेल. मग हायपर ऍसिडिटी? नाही नाही, ते नको. पण तुला बाकी जर का काही आजार असतील, म्हणजे हार्ट अटॅक आला. मला हे माहित नव्हतं तिला अख्खं दुकान विकत घ्यायचंय म्हणून. मला एक सांग, ही स्थळ तुला सुचवतं कोण रे? आई दुसरं कोण. आणि हे सगळं ओळखी पळखीतून चाललंय, त्यामुळे न भेटण्याची पण सोय नाहीये. हो. मला हे सांग, तुला असं लग्न करायचंय? मला माहित नाही रे. म्हणजे आजपर्यंत कोणी मिळाली नाही. मग आई म्हणाली नाव नोंदवूया. मी नको म्हणालो म्हणून आईने नाव नोंदवलं. मला आजपर्यंत लग्न करायचं आहे की नाही हे कोणी विचारलंच नाहीये. म्हणजे रादर लग्न न करणं हा ऑप्शन असतो हेही मला माहित नाहीये. आणि आमच्या घरचं कसं आहे, सगळे आईच्या हो मध्ये हो मिळवतात. हो. तुझे पिताश्री? ते आईला घाबरतात. हो. बरं, तुला काही मदत नाही तर सांग. म्हणजे घरी येऊन त्यांना काही समजवायचं वगैरे असेल मला लग्नासाठी नकोय, पण बिझनेससाठी हवी आहे मदत. बिझनेस साठी. काय आमचे जे पिताश्री आहेत त्यांचा जो व्यवसाय आहे, व्यवसाय आहे तुमच्या पिताश्रींचा? अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स बनवतात. मी मागच्या वेळी बोललो होतो तुला एकदा हे. Yeah, you told me. Huh? You are the CEO of that company, and I'm Correct. sure you must be enjoying your job. ऍब्सोल्युटली नॉट. कारण आमच्या पिताश्रींच्या व्यवसायाला एक व्हायरस हवा होता. चला, मी वारस हवा होता. सो त्यांनी मला जन्माला घातलं. मग तो बिझनेस अजून वाढवला आणि आता त्यांना त्या बिझनेस मध्ये रसच नाहीये. त्यामुळे ते सगळं माझ्यावर आलंय आणि मला त्याच्यामध्ये रस नाहीये. तुला एक्झॅक्ट कशामध्ये रस आहे? म्हणजे तू नक्की आयुष्यात करायचंय काय? मला हे करायचं नाही हे मला माहितीये. मला दूर कुठेतरी निघून जायचं. दूर जाऊन तू काय? पॉइंट तो नाहीये. पॉइंट असा आहे की बिझनेस मध्ये प्रॉब्लेम येतो आहे, म्हणून मी तुला काही मेल्स फॉरवर्ड करणार आहे. प्लीज गो थ्रू इट अँड हेल्प मी आउट इफ यू कॅन. काय होतंय? काय होतंय? काय फोन व्हायब्रेट होतोय. प्लीज प्लीज.
काय चाललो फोन आला. तुला एक सांगतो, तुझं लग्न ठरत नाही ना तेच चांगलंय. सांगून टाक घरी लग्न करणार नाही म्हणून. ओके. आणि कंपनी सोडायची आहे ते कंपनी बद्दल नाही बोललोय मी. तू ना एकदा माझ्या घरच्याने येऊन भेट. माझा बाप आहे ना डबल ढोलकी आहे, अरे डबल ढोलकी. बापाबद्दल बोलतोय, सांभाळून बोल जरा. एकदा येऊन भेट ना, मग कळेल तुला. हा जा, मीच देणार आहे, जा. हो माहितीये, त्याच्यातच बोला फक्त. हो तुला ना? बाय. हे सगळं व्यवस्थित वाचायचं. आता वाचता येतं ना आपल्याला, मग मला नखरे नाही काय. मग किती छान छान सगळी पुस्तक आहेत आणि असं चित्र पण आहे. तुला आवडतात ना चित्र? हा तुझ्यासाठी आहे. चल बाय बाय. अभ्यास कर नक्की. हो बाय. काय काय चाललंय? म्हणजे हे बघ, अरे वा, हे कोणी दिलं? ती आता ताई गेली ना, तिने दिलं. मग आता अभ्यास करणार तुम्ही? हो, कारण ती ताई खूप छान शिकवती. हो. हो. काय नाव ताईचं? वंडर वुमन. वंडर वुमन. हो, ती तेच ना सांगते. चावी कुठे आहे? ठीक आहे. ही काय शहाणाच आहेस. आई झोपली ना? हा, ही झोपली. मी पण झोपणार आहे. आज जास्त झाली आहे. झेपत नाही तर पितो कशाला एवढी? काय म्हणाल? झेपत नाही तर पितो कशाला एवढी? ए बाबा. गुड नाईट. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल कधी आलायस तू? बाबा, गुड मॉर्निंगला हे उत्तर कधीपासून द्यायला लागलेत लोक? तू आगाऊपणा करू नकोस. हा, किती कॉल्स केले काल? एकही उचलला नाहीस तू. कसा उचलणार? पोरी बघतोय तो. तेच ना. मग कशा वाटल्या? काय बोलणं झालं? काही सांगायची पद्धत आहे की नाही? आई बाय. अरे तू कुठे चाललायस? आई मी घर सोडून जातो. नाही, चहा पी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग दिवसभर घर सोडून जा. रोज तेच करतोस तू. म्हणून मी सकाळी सकाळी घरात टीव्ही लावत नाही. ही एंटरटेनमेंट मस्त चालू असते. चालू द्या. मंगल, कपडे दे. हे उतरली ना? कपडे दे, कपडे. काय? एकही आवडली नसेल. आई दोन्ही आवडल्यात मला. मी आता चकून ठरवणार आहे कोणाशी लग्न करायचं ते. किंवा तू सांग, तुला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी हवी आहे का आस्था चॅनल हवाय? एनिवे सगळं तुझ्यासाठी करतोय की नाही आपण? परवा सरळ मी एक गोष्ट केली आहे. याचं नाव माझी मॅट्रिमोनी मध्ये नोंदवलंय. आई. अरे खूप चांगले ऑप्शन्स आहेत. एक मुलगी तर मला इतकी आवडली आहे ना. हो, पुढच्या आठवड्यात त्यांना वेळ आहे. मी सगळं बोलून ठेवलंय. आपण जाऊया. जाऊया. मी विचारतीये. आई, मुलगी कोण आहे, काय करते, फोटो दाखव, माहिती दे. आता आपला एक पॅटर्न ठरलाय की नाही? आपण तो फॉलो करूया. हो, ते दे जरा. राजेश, फोन दे जरा. हे घे. मनवा अभ्यंकर आहे, पुण्यामधलीच आहे. ताई 20 आहेत, लिहून ठेवा. 20. बघायला काय जाते बघू की. हाच आहे बघ. नक्की ना? हो हो, हे काय? पक्का ना? हाच आहे बघला. हे काय लिहिलंय? अभ्यंकर. दुसरं कुठे नाहीये हो, बाई. चला आता या आता. हो हो, आले. बेल वाजव ना. अभ्यंकर ना? हो. नमस्कार, मी राजेश पटवर्धन. मग मग तुमची मुलगी लग्नाची आहे ना? माझ्याकडे कुत्री आहे. का?
मीटिंगसाठी पार्टनर बघतोय आहे तुमच्याकडे? आपण विलास ना? उल्हास. सॉरी 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 सॉरी. चला या. कुत्री आहे. हॅलो, पटवर्धन बोलतोय. बोला बोला, कुठे पोहोचला? नमस्कार. ऍक्च्युली काय झालं ना, आम्ही हा. पत्ता चुकलोय. अरे देवा, चुकलात. आता कुठे आहात? आम्ही ते लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या समोर जे अभ्यंकर आहेत ना, त्यांच्या दारातच उभे होत, म्हणजे बाहेर. अरे च्या, तिकडे आहात का तुम्ही? अरे देवा, फार वेगळ्या ठिकाणी पोहोचला तुम्ही. तुम्ही जरा एक काम करा, तुम्ही तिथून खाली या. खाली. तिथे तुम्हाला श्रीपाद नावाचा बंगला दिसेल. हा तिकडून मग उजवीकडे वळा. बर. नाही नाही, डावीकडे. नेमकं उजवीकडे की डावीकडे वळायचंय? नाही, तिथे जरा काय आहे, माझा ना जरा डाव्या उजव्याचा ना जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी डावीकडे वळा असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा नेमकं उजवीकडे वळायचं असतं. राजेश, हो. काय झालंय? यांच्या डाव्या उजव्याचा प्रॉब्लेम आहे. नाही सॉरी काय म्हणालात? तर तुम्ही उजवीकडे वळा, तिथे तुम्हाला हनुमानाचं मंदिर नाही, रामाचं मारुतीचं शोरूम दिसेल. एक मिनिट तुम्हाला म्हणजे मंदिर म्हणायचं की शोरूम? नाही, शोरूम आहे, आणि तिथून तुम्ही मग उजवीकडे वळा, म्हणजे डावीकडे. नाही, आता मी खूप विचार करून कॉन्सन्ट्रेट करून सांगतो तुम्हाला. आणि तिथून पुढे सांडवे पेपर मार्ट, गोंधळच आहे सगळा. आणि तिथून मग डावीकडे एक काम करतो ना, मी माझ्या मुलाला पाठवतो, तुम्ही जरा तिकडेच थांबा. ऐक ना, थँक्यू. मेन रोड पासून कुठे म्हणतायत ते? गोळ्या, उतर, पत्ता चुकले ते. काय हे हात दे. हा, हे बघ, लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी आहे ना, तिथे उभे आहेत ते. जा. हे काय नवीन स्थळ वाटतं? तुला काय करायचंय? गोळ्या, थोबाड फोड आहे ना तुझं. उतर आणि त्यांना घेऊन या आधी. जा. चल जा पटकन. नाव सांगितलंयस का त्याला? माहितीये ना कुणाला आणायचंय ते? काय नाव काय त्यांचं? गोळ्या! पटवर्धन नाव आहे त्यांचं. ए, गोळ्या! पटवर्धन, अरे, नाव राहिलं नाही. राजेश पटवर्धन. आई, अर्धा तास झालाय. आपण एक तर घरी जाऊया, किंवा बाबा देवाचं नाव घे आणि मगाशी सांगितलेल्या पत्त्यावर जायला लाग. गणपती बाप्पा मोरया. चला. मनू, आटप, 10 मिनिटात येतील ते. मनू आले. मग मन्या, लवकर ये बाहेर. बसा ना, बसा. बसा. अरे, आले का? नमस्कार. बसा ना, बसा. मी मनवाची आई. हो. बसा, मी पाणी घेऊन येते. बसा. हो. सॉरी, मगाशी पत्ता सांगताना जरा नाही, नो प्रॉब्लेम. गोळ्या कुठे आहे? हा, घेऊन यायला हवे होते का? हो ना, मिळाला ना. आम्हाला सांगितलं नव्हतं ना? नाही. नाहीतर आम्ही घेऊन आलो असतो. अहो, सांगायचं काय त्यात? तुम्ही इथपर्यंत कसे आलात? तुम्ही जो पत्ता सांगितला ना, बरोबर उलटा फॉलो केला, पोचलो इकडे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेला पत्ता तुम्हाला सापडला? हो. विदाऊट गोळ्या? अय्या, पत्ता शोधायच्या पण गोळ्या मिळतात का हल्ली? हा? पाणी घ्या ना. गोळ्या कुठे आहे? तुम्ही सांगा, मी घेऊन येतो. पण तुम्हाला कसं कळणार कुठे गेलाय ते? कुठे गेले ते म्हणजे? अहो, गोळ्या माझा मुलगा. गोळ्या. अरे, मिहीर म्हण ना. मीर. गोळ्या, आम्ही त्याला गोळ्या म्हणतो. तुम्हाला गोळ्या वाटलं की काय? ओ अय्या. नाही. नाही, पण त्याला शोधून आणायचं असेल तरी आम्ही जाऊ, घेऊन येऊ त्याला. अहो, नाही, काहीतरी काय. राजेश, नाही, येईल ना. येईल त्याचा तो. येईल तो. मनवा कुठे आहे? हा, बोलावते. बोलावते. आलीये मी. अगं, चहा घेऊनच आले. हॅलो. हाय. ऐक, थांब. मनू, थांब. नमस्कार. हाय. नमस्कार. हाय. नमस्कार करते. हा. असू दे. त्या आईने असं सांगितलंय 3दा हात बाबा? हलवून. अरे बापरे. नाही, किल्ली पडली आहे. अच्छा. तुला काय वाटलं? नमस्कार. आओ, बसा ना.
चहा देऊ का तुम्हाला नाही असं नाही नाही घ्या हाय हाय. आई बाबा हे बघा सापडले. अहो घरी यायलाच तयार नव्हते. माझ्या 4 मित्रांना बोलवलं आणि हाताला धरून घरी आणलं. लग्न सोडा कुणी बघायलाही तयार नाही हिच्याकडे. ये पुढे. मी ऋषिकेश. ऋषिकेश श्लोक. अरे तुम्ही ओळखता एकमेकांना? कसं ते आम्ही एकदा पॉलिसी नाही का पॉलिसीवाली मुलगी बघितली होती आम्ही अरे सांगितलं नाही होतं नाही, बघा ते. ते जाऊ दे ऋषिकेश, तू इकडे कसं काय? अहो हा मुलगा जबरदस्ती घेऊन आला आम्हाला. हा? काय रे म्हणजे आम्ही जातच होतो मुलगी बघायला, तर हा म्हणाला वाटेतच आहे आमचं घर. म्हटलं चला बघून घेऊया ही पण. ही आहे का मुलगी? हो हो नमस्कार. सर सर बाळा सर पटकन बस. थांबा थांबा, जरा जरा गडबड झाली इथे. म्हणजे काय झालंय की आमचा ऑलरेडी एक मुलगी बघायचा कार्यक्रम चालू आहे. वा. म्हणजे यांना पत्ता सापडत नव्हता, पण आता सापडलाय त्यांना पत्ता. होय. पण मग आम्ही एकत्र नाही का बघू शकत मुलगी? मागच्या वेळेस मी आणि श्लोकने असंच केलं होतं, एकत्र बघितली होती मुलगी. श्लोक अगो बाई, तू शेअर करून बघतोस मुलगी? आई नाही नाही एकदाच असं बघितलं होतं आणि त्याचा अरे ऍडव्हान्टेज बरं बरं, मी काय म्हणतो की तुम्ही एक काम करा ना, तुमचा फोन नंबर ह्यांना देऊन ठेवा. आमचा कार्यक्रम आटपला की ते तुम्हाला फोन करतील, मग तुम्ही या. राजेश मग आम्ही बाहेरच थांबतो ना. नाही नको, ती ती भेटेल ना. आता खरंच खूप अवघड आहे. मी उद्या फोन करते ना. उद्या जाऊया. नक्की करते. अच्छा अरे राहू दे. हे कार्ड आहे, हा मुलाचा फोटो आहे आणि इथे मागे पत्रिका पण आहे. हे अहो, त्यांना द्या ना. हे तुम्ही पण घ्या. मी आमचा मुलगाच आहे ना. हो का? हरकत नाही. नमस्कार. अरे असू दे, चल ना. चला बाय बाय. असू दे. चल 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 चल. चला चला. तू सगळे स्टँडर्ड वेबसाईट मिस Sorry. करते. सगळ्या चांगल्या चांगल्या मुली मिस होतात. मी काय केलं? म्हणजे खरंच सॉरी, म्हणजे जरा सगळं विचित्रच झालं. हो खरं तर. पण ठीक आहे. तसं नाही हो, पण चहा गार झाला. हा आता घ्या. नाही आता मी गरम करते. इट्स ओके. तो गार झालाय, मी करते. अच्छा, तू ट्रेकर आहेस? नाईस, वेगळंच प्रोफेशन. हो. ए म्हणजे नेमकं काय करता ग तुम्ही? काही नाही चढायचं. हा चढत जायचं असं वेगवेगळ्या शिखरांवरती. अच्छा. मग त्यावरती लिहिते. ट्रॅव्हल ब्लॉबलर आहे ती. ट्रॅव्हल ब्लॉबलर ब्लॉबलर ट्रॅव्हल ब्लॉबलर ट्रॅव्हल ब्लॉगर आहे ती. मला वाटतं श्लोक तुम्ही दोघे एकमेकांशी बोलून घेता का? म्हणजे आपल्याला निघता येईल लवकर. म्हणू चल. ए म्हणू ग. वर जातो आम्ही. हो चालेल. म्हणू ग. हो हा? हो हो. राजेश अरे हसू तर काय करू? तुला पाहिजे का ड्रायव्हर ब्लॉबलर सून? सासरा कम्प्लीट हे होईल. मुलगी गोड होती पण जरा जास्त नटली होती का? तू याच्यावर साडी नेसली होतीस म्हणू? हू काय हू? एवढे दागिने का घातले होतेस तू? आणि एवढे दागिने घालूनही मी चांगली दिसत नसीन तर तुम्ही एकमेकांची भांडा ना. मी नक्की कोणावर गेली आहे त्यावरून. हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना? अरे, दिसण्यावरून नाही चाललंय बाळा. ए ती आगाऊपणे बोलते, तू इनोसंटली उत्तर काय देतोयस तिला? अगं, हो, हो. हो काय हो विलास, तुला साधं ट्रॅव्हल ब्लॉगर नाही म्हणता आलं. अगं कठीण असतं ते ट्रॅव्हल ब्लॉगर. ज्या फील्ड बद्दल आपल्याला काही माहितीच नाहीये त्याबद्दल तुम्ही बोलता कशाला? हा आणि आई तू बाबाला का ओरडतेय? त्यापेक्षा हिला सांग ना, सगळ्यांना म्हणता येणारे प्रोफेशन निवडायला. डॉक्टर, इंजिनियर वगैरे. ए तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं रे? गोळ्या, तुला तर ना फोडून काढायला हवाय. लहानपणीच करायला पाहिजे होतं. त्यापेक्षा हिचा बालविवाहच करायचा. हा त्रासच झाला नसता. अरे, गोळ्या मारू नकोस. त्याला नाही, तुझ्या हात लागतो म्हणू. तुझ्या आईवर गेली. त्यापेक्षा ना 10 वेळा ट्रॅव्हल ब्लॉगर म्हण. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. कसे आहात? मस्त मस्त. तू कसा आहेस बाबा? मस्त. आणखी काही मागू? आणि नेहमीच. नेहमीच.
काय झालंय काय? आज पुन्हा मुलगी बघून आलाच वाटतं. प्लीज. मूड काय इतका विचित्र आहे मग? आवडली की काय? नाही म्हणजे हं? पण काय उपयोग नाहीये. काय झालंय? मी गेलो. सॉरी. इट्स ओके. पडदे. हो. ओ चप्पल. हो. करायचं? हा. स्टार्ट. काय? सेशन. तुला नाही म्हणायचं असेल तर तसं सांगा. हे असं सगळं कारण मी खालपासून बघतोय तुला खूप विचित्र गोष्टींची मजा येते. गुड. मला इंडिकेशन्स कळतात म्हणून गुड. व्हेरी गुड ऍक्च्युली. हा मेल आयडी सांग तुझा. shlok.patwardhan@gmail.com. तुला सेंड करतेय बघ. तिने व्यवस्थित प्रेझेंटेशन बनवलं होतं. त्याच्यात तिने स्वतःचे सायझेस पण लिहिले होते. ती जमेल तेवढं भयानक वागत होती. भन्नाट प्रकरण दिसतंय. पुढे काय बोललात तुम्ही? पुढे तिने मला विचारलं, आर यू वर्जिन? म्हणजे हो का नाही आठवायला लागतंय? नाही. मग सुरू केलं आणि पूर्ण करायला जमलं नाही. मला असं वाटतं महत्वाचं जे काय आहे ते बोलून झालंय. त्यामुळे होकार नकार जे काय असेल घरचे कळवतील. ऐ ऐ ऐ ऐ त्यापेक्षा आत्ताच सांग ना की मी नाही आवडलीये म्हणून. मगाचपासून माझ्याकडे बघून पाचव्यांदा डोळे मिचकावतोयस तू. काय होतंय? एक डोळा मारायचा आहे पण तसं जमत नाहीये का? जन्मतःच प्रॉब्लेम आहे? मला आजपर्यंत भेटलेल्या सगळ्या मुलींपैकी सगळ्यात विकृत मुलगी तू आहेस. थँक्यू. तरी पण मला काहीच ऐकू येत नाही. मागे कोणीच दिसत नाहीये. हा काही गोष्टी तुला पण नको कळू दे. एक मिनिट. थँक्यू. भयानक पण धमाल आहे. मी मला तर जाम इंटरेस्टिंग वाटत आणि मला हे कळत नाही की ह्या सगळ्यावर हसायचं सोडून दिवसभर विचारत बसलेस तू. तुला थोडंच लग्न करायचंय का? करायचंय? ओके. मला ना दिवसभर एक प्रश्न पडलाय. काय? यु नो मी जेव्हा मुलींना भेटतो ना तेव्हा मला काहीतरी दिसतं. म्हणजे असं समज की माझी गट फिलिंग्स माझ्याशी बोलतात. मला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. म्हणजे ती खरं बोलतीये का खोटं बोलतीये हे ते मला सांगतात. आणि मग मी त्या बेसिसवर डिसिजन घेतो की हिला हो म्हणायचं किंवा नाही. मी आजपर्यंत ज्या ज्या मुलींना नकार दिलाय तो याच बेसिसवर दिलाय. कळतंय? म्हणजे मला बॅकग्राऊंड दिसते. मागे काहीतरी दिसतं. आजपर्यंत दिसत आलं होतं एक्सेप्ट मनवा. ती जमेल तितकं उद्धटपणे वागत होती. भयानकपणे वागत होती. पण मला तिच्या मागे काहीच दिसत नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी कन्फ्यूज झालोय की हे काय आहे. म्हणजे एकंदर तू जे मला सांगतोयस त्यावरून मला असं वाटतंय की तुला ती नाही. म्हणजे
त्याचा काही उपयोग नाहीये. का? कारण तिला लग्न नक्की करायचं नाहीये. अंधार अंधार झाला आणि सगळं शहर झोपी गेलं. रात्रभर विचार करून हाती काहीच नाही आलं. असं कधी होत नाही. निकाल आपला येऊन जातो. सगळं विजून सुद्धा हा मनवाचा बल्ब कसा चालू राहतो. नकार घंटा वाजवून वाजवून आपण सगळे दमलोय का? मनवा म्हणते लग्नच नको. तरी आपण थांबलोय का? पुस्तक वाचून ठेवून देतो किंवा मुळात वाचतच नाही. हेच पुस्तक पान दुमडून काळजाजवळ ठेवलंय का? असो, नवीन दिवस नवीन पुस्तक, प्रकरण जरी तेच ते. नवीन पाणी जमीन झाड, पान पुन्हा तेच ते. नव्या पाण्यात नवीन काठ, अलगद पुन्हा सोडू होड्या. पुन्हा जरा परेड सुरू, शोधा शोधा जुळवू जोड्या. शोधून शोधून थकलो तरी शोध काही संपत नाही. सावली येते सावली जाते, बावळ बावली जातच नाही. जाब विचारा उत्तर काय, याला कोणी आड वारे. मांजर जशी लेझर मागे, याचा पिछा सोडा रे. काय ना, मी तुला स्टॉक करतोय. तुझं चॉईस खूप चांगलं आहे रे. असतात काही चंबू ध्यान, कुंडली मधून अडवून पाहतात. बोलल्याशिवाय मनामधलं कसं काय वाचून घेतात. मौका दस्तूर असून सुद्धा ठरता ठरता ठरत नाही. कुलूप आहे, किल्ली आहे, नशीब काही फिरत नाही. हाय. हाय. मला वाटलं होतं तुला लग्न करायचं नाहीये म्हणून. योग्य वाटलं होतं. आणि मला हेही वाटलं होतं की तुझा चॉईस फारच उत्तम असेल. माझा चॉईस सोड, तुझा चॉईस घोरायला लागलाय ते बघ. माझ्या बेबी, तुझा मोबाईल बहुतेक व्हायब्रेट होते. नाही, ती मुलगी घोरतीये. बघतीये मी. ती तुला 2-3 तास कुठेतरी मस्त जागी जाऊया असं म्हणाली होती का? हो. घरातले लाईट गेले असणार. आज गुरुवार आहे ना, घरात माणसं खूप असणार. घरात झोपायला जागा नसणार. ओके. माझ्या डेट बद्दल तुला सगळंच कळलंय. तुझ्या जोडीदार बद्दल पण सांग ना. ही माझी नवीन पॉलिसी आहे. मला आलेल्या सगळ्यात वाह्या स्थळाला मी हो म्हणते आणि मग त्याच्याबरोबर काही आठवडे फिरते, म्हणजे माझी सगळी कामं करून घेते. आणि मग घरी मुलगा पसंत आहे म्हणून सांगते. घरचे हा बघतात, हा माझ्यासाठी कसा योग्य नाही म्हणून मला पटवून देतात. आणि मग पुढचे काही आठवडे नवीन नाव येत नाही. आणि हा किती आहे? सुपर. माझ्याशी कोणी बोलतोय? माझ्या बरोबर पिक्चरला आले. सॉरी शोनी, मी तुझ्याशी नसले तरी तुझ्याबद्दलच बोलतीये. He's jealous. Look at her. पहाटेची वेळ आहे. झुंजू मुंजू या शब्दांचा अर्थ डोळ्यांसमोर पसरलाय. एका 100 वर्ष हुशार झाडाखाली बसून मी माझी सगळ्यात आवडती गोष्ट करतीये. मी लिहितीये. नागझिरा, माझ्या लाडक्या जागांपैकी एक जागा. असं म्हणतात एक पुस्तक वाचून जेवढं ज्ञान जमवता येतं तेवढंच एक जंगल वाचून सुद्धा कळतं, अनुभवता येतं.
जगता येतं. वारा आणि पानांचं काय बोलणं चालू आहे कुणाच ठाऊक. कदाचित जंगलात काय काय चालू आहे याची माहिती देत असेल तो झाडाच्या कानात. मी ऐकायचा प्रयत्न करतेय पण त्यांची भाषा कळत नाहीये. मला वाटतं अनेक लोप पावलेल्या भाषांपैकीच ही एक असावी. शांततेची भाषा. अचानक झाडाने त्याच्या पानांवर साठलेलं रात्रभराचं दुःख झटकून दिलं. आपसुकच माती ओली झाली आणि माझ्या पायाच्या नखांनी खरबडली गेली. मातीचा स्पर्श पण किती शांत असतो ना. समोर आरशासारख्या पसरलेल्या पाण्याला शांतता म्हणू शकतो. त्याच्यावर ठराविक अंतर ठेवून ढगांचा एक कळप वाहतोय. काळजी घेत की आपल्यामुळे या पाण्याच्या समाधीला धक्का तर नाही न लागणार. तेवढ्यात एक बिबट्या पाणी प्यायला आलाय. त्या ऋषीच्या समाधीला बिनदिक्कत धक्का लावून तो आपली तहान भागवतोय. मध्येच त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी लिहित असताना माझ्या घरचे सुद्धा असेच वागतात कधी कधी. त्यांना पण माझ्या आयुष्याबद्दल कणभरही उत्सुकता नसते. वंडर वुमन. आणि मग त्या सिमेंटच्या जगामध्ये साऊंडप्रूफ भिंतींच्या आतला गलका असह्य झाला की मी माझ्या हक्काची शांतता शोधायला बाहेर पडते. एकटी. हाय. हाय. इकडे पण काय झाला कार्यक्रम? कार्यक्रम? अशी काय बघतेस तू? आदराने. प्रत्येक वेळी एखादा माणूस नवीन मुलगी त्याच उत्साहाने आणि आवेगाने बघत असेल तर अशा माणसांबद्दल लहानपणापासूनच माझ्या मनात माया, प्रेम, ममत्व, आदर वगैरे निर्माण होत आलेला आहे. तू त्यांच्याचपैकी एक आहे. सो इकडे याचं प्रयोजन? मी सहज फिरायला आलो होतो. गरुड माचीवर? हो. इकडे असं नाही येऊन देत. हाकलतात. ओके ठीक आहे. पण मी इथे तुला बघायला किंवा लग्नासाठी कन्व्हिन्स करायला सुद्धा आलेलो नाहीये. त्यामुळे तू तुझा नेहमीचा बुरखा टाकून माझ्याशी बोलणार असशील तर मी स्वतःला कृतकृत्य मानीन. ओके ओके सॉरी. हाय. हाय. बसू? दगडावर बसणार आहेस ना? मग त्याला विचार, त्याला चालेल का? अजून एक दगड बसलेला. राक्षस कुळातली वाटतेस. वाटतेच म्हणजे आहेच. माझ्या घरच्यांना भेटूनही शंका आहे तुला? तुला बोलण्यात हरवणं कठीण आहे. कशातच. कशातच हरवणं कठीण आहे. बघूया. रेस. हसू नकोस प्लीज, हसू नकोस. माझा एवढा पोपट कधीच झाला नाही. अरे मग तू पळालास का? रेस खेळायला. ठीक आहे. हा रेस खेळायला. चल कम ऑन. रेस.
येईल ती. नाही येणार. हे! थांब. पण म्हणून समाजाने तुमचं रिलेशन मान्य केल्याचा शिक्का म्हणून लग्न. हं? कारण करोडो लोकांना समाजाची मान्यता हवी असते, ती महत्वाची वाटते. हो, आणि त्याच करोडो लोकांपैकीच एक तुझी बायको होणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन टू यू इन ऍडव्हान्स. सो तू कधी प्रेमातच पडणार नाहीस? माझा लग्नाला विरोध आहे, प्रेमात पडण्याला नाही. या आधी सुद्धा तू कधी प्रेमात वगैरे पडली नाहीस? आपण आता भेटतोय ना, जरा जास्त खोलात शिरतोय का? ओके, सॉरी, नको सांगूस. नाहीच सांगणार आहे मी. खूप वाईट आहेस तू. मग काय तुला घरी परत जायचंय का? असं बोललो का? मग तुला भजी खायची का? आणि चहा. इकडे खूप चांगली मिळतात भजी. अच्छा. पडेल असं वाटत होतच ना, बळबाचा. सो इकडे आमची सगळी ऍक्टिव्हिटी चालू असते. ओके. सो विक्या हाय. आता उतरला तो कैवल्य. हाय. हाय. ऐसे काका, श्लोक माझा हाय, मित्र, हाय, श्लोक. सुरेंद्र चव्हाण, तो एव्हरेस्टर आहे ओ, आणि इकडच्या superb. सगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज सांभाळतो. सो रॅपलिंग? नाही नाही नाही. सो मिस्टर बिग शॉट, सीईओ ऑफ अँटीव्हायरस कंपनी, तुला आयुष्यात काय करायचंय? मला ना या केऑस पासून लांब जायचंय, जिथे शांतता असेल. लेट्स से माउंटन्स. तिथे एखादं छोटं घर असेल, पार्टनर असेल, वेअर वी कॅन ग्रो अवर फूड. आता हे अम्बिशन लेस वाटू शकतं लोकांना. तुलाही हसायला येईल. नाही, मी ऍक्च्युली विचार करते की मग तू तुझ्या बाबांच्या कंपनीमध्ये अजून काय करतोयस? माहित नाही. एक दिवस उत्तर सापडेल. गोळ्या. खरंच नाही. ताई आली. क्या बात है मनू. गधड्या बाहेर ये. तिथून काय काँग्रेट्स करतेस? अगं चल, आधी आजीला भेट. आजी कधीची वाट आजी पण आली. नमस्कार या आले. तरी मी वासंतीला म्हटलं होतं बरं का, देव आईचं नाही तरी मामीचं नक्की ऐकणार. काल अंबाबाईला नवस, आज वासंतीची गोड बातमी. म्हणजे आई बाबा तुम्ही या वयात चान्स घेतला. माझी काही हरकत नाही. हे विलास काय? अगं गोड बातमी म्हणजे तुझ्या लग्नाची. माझ्या नाहीतर काय माझ्या. तुला करायचंय? तू मुलगा पसंत केलायस म्हणल्यावर दादाला इतका आनंद झाला होता, आनंद पोटात मावला नाही तर डायरेक्ट. एक मिनिट, मी कुणाला पसंत केलंय? ए ताई, बस झाला. किती नाटकं करशील? धोतर सुटून दिसलंय सगळं. आई थांब ग बाई. तू कधीतरी धड उपमा देत जा ना. ओके.
तू पक्की सगळी ह्या बाबतीत अभ्यंकरांवर गेलेली काही आहेस काय? उम्यासारखी आई बसून राहते, काही सांगितलंच नाही तिने. काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. श्लोकराव काय ग, तुला आवडला होता तर सांगायचं होतं ना त्याच वेळी. आम्ही काय नाही म्हणणार होतो का? आई, कोण म्हणतो तुम्हाला आवडतो म्हणून? स्वतः तो. कशी सापडली? हो हो, आणि आई वडील तर अगदी छान आहेत, अगदी छान काय चाललंय बाबा? हो हो हो, मी कबूल करतो. मला मनवा आवडली. किती मस्त नाचतो रे आपण. अरे बाबा हसू नको. हे काय आहे? अरे मजा. आई तू हे सगळं रेकॉर्ड केलंस आणि माझा फोन चेक केलास. मी काल तुम्हा दोघांनाही विचारत होते काय झालंय. दोघे नुसते हसत होतात माझ्याकडे बघून. मग मी पाहिला मोबाईल माझ्या माहितीसाठी. अगं का? तुला काय गरज होती आई? हे बघ श्लोक, जगातल्या 95% आया लग्नाला आलेल्या मुलांचे मोबाईल तपासतात. तू उरलेल्या 5% येण्याचा का प्रयत्न करत नाहीस? मग तू 95% मुलांसारखं लग्न कर. लग्न कर. तू माझे आणि मनवाचे फोटो चेक केलेस, ते तिच्या बाबांना पाठवलेस, तेही माझ्या व्हॉट्सअप वरून. मग काय करणार होते मी? माझा डाटा पॅक संपला होता. यांच्या मोबाईलचा पासवर्ड मला माहित नाहीये. देव जाणे काय असतं त्याच्यामध्ये लॉक करून ठेवण्यासारखं. आई ह्याच्यावरून किती मोठं वादळ येऊ शकतं ना ह्याची तुला कल्पना नाहीये. कॅफे मध्ये भेट. काहीतरी वेगळं चाललंय ना? बनवाचा मेसेज आहे. मग व्हेरी गुड. श्लोक, हाय. ओके, झालंय असं की तू मेसेज. बिंडोक आणि रेम्या डोक्याचा हे मला आधीपासूनच माहिती होतं, पण आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. माझ्या घरची माणसं गुडघ्याला बाशिंग बांधून माझं लग्न लावून द्यायला निघाली. इथे तुला माहिती असून सुद्धा तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस. काल आपलं लग्नाबद्दलच्या माझ्या विचारांच्या संदर्भात अत्यंत साध्या, सरळ, सोप्या आणि सभ्य भाषेत बोलणं झालं होतं, तरी सुद्धा तू हा आगाऊपणा केलास. नाही. तुला काय वाटलं? हा, आपण गरुड माचीवर एक दिवस फिरलो, चहाबाजी खाल्ली, हा म्हणजे झालं, पोरगी पटली. हा नाही का? मला कालपर्यंत तुझ्याबद्दल निदान काहीच वाटत नव्हतं, पण आता तू माझ्या पूर्णपणे डोक्यात गेलास. इथून पुढे मला मुद्दामून भेटण्याचा मूर्खपणा तू करणार नाहीसच, पण चुकून जरी भेटला तरी लक्षात ठेव, मी तुला गोळ्या घालीन. तुला मी काय सांगितलं ते कळतंय? माझं एकदा ऐकून घेशील? नाही, तुला मी काय सांगितलं जे ते काही कळतंय? झालं त्याच्यामध्ये माझी काहीही चूक नव्हती. नसेल, तुला मी काय सांगितलं ते कळतंय? हो. बाय. काही अर्थ नाही त्याच्याशी काही बोलणं. व्याप झालाय सगळा. किती वेळा समजून सांगायचं. खरंय नाही, आपण निघूयात आता. चला. नाही झालं तरी जाऊ द्यायचं. आणि अजिबात बोलू नकोस. जातोय आम्ही. आजी काय झालंय? लग्न मोडलं. कुणाचं? तुझं आणि कुणाचं? कधी ठरलं होतं? कोणाला विचारून ठरवलं होतं? आजी प्लीज बास आता हा मेलोड्रामा. काय चाललंय? तुम्ही अंधारात का बसलात सगळेजण? आई हे काय ग? आई पुरे आता चिडेल ती. आई गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कोणाशी बोलली? नमस्ते. नमस्कार. तू विलासची मुलगी ना? हो. ये बेटा ये. मी श्रीकांत तेलंग पलीकडच्या सोसायटीत राहतो. बरं, इथे काय करताय? आली बॉडी आली. बॉडी? हा, तुझे बाबा गेले ना? अहो काहीतरी काय? हा,
तुम्ही घरात कधी येऊन बसलात? अहो वॉकला चाललो होतो, बाहेर एवढी गर्दी दिसली, भयान शांतता. मी आत येऊन बसलो, मला वाटलं गेला विलास. हं? तो फक्त बाहेर गेलाय. म्हणजे गेलेला नाही हो, बाहेर गेलाय. एक्स्ट्रीमली सॉरी वहिनी. बेटा मी निघतो. एक मिनिट इकडून जा. अहो चपला या दाराशी काढल्यात वहिनी. येतो. घरात काय बोलतायत? मन दिस इज अनबिलिव्हेबल. मला काहीच माहित नव्हतं. तुला काहीच माहिती नाही नाहीये. ना. तू हॉरिबल आहेस. अगं तुम्ही पण- सगळे ना भीषण आहात. मनवा. भीषण आहात. अगं पण खरंच माणसं येऊन बसली आहेत घरात. टूथब्रश घेऊन कुठे निघालीयस? जगायला. आणि मला जगायला एवढंच लागतं. मानवा थांब, मागे फिर. तू कधी जाणार आहेस? कुठं? तुझ्या घरी. तू तुझ्या घरी जाशील तेव्हा. हे माझं घर आहे. नाही. अजय तू प्लीज उद्या जा. वसंतीला या अवस्थेत टाकून मी नाही जाऊ शकत. ही अवस्था तू शक्य नाहीये मला. अरे तुम्ही काय वेडे आहात का? मी गेलोय असं सांगताय तुम्ही लोकांना. काय ग, कुठे चाललीस? श्राद्धाचं जेवायला येताय? कुणाकडे? मनवा. अरे गेले कोण नक्की? मनवा, हे बघ, आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ स्वतःला वाटेल ते वागायचं, वाटेल तसं बोलायचं असा होत नाही. मनवा, घरात चाल. मनवा. किल्ली नाही का तुझ्याकडे? कॉफी पिणार आहेस? मी घरी सांगू आपला अफेअर आहे म्हणून? वाटलंच होतं हे कारण आहे म्हणून. पण मग ते आपल्या मागे लागतील ना लग्न करा म्हणून. मग करूया ना. काय प्रॉब्लेम आहे माझ्यात? तुला सांभाळणं इतकं सोपं नाही ग. मग प्लीज मला निदान दत्तक तरी घे. निदान आई वडील बदलू देत माझे. शांत वेडसर मुली, शांत. खूप चिकचिक आहे. खूप. इथे राहणार आहेस? का? काही प्रॉब्लेम आहे? हो. संडास बदलतोय मी माझा. फोडून ठेवलाय 3 दिवस. डबा टाकायचा प्रॉब्लेम आहे. मग 3 दिवस काय करतोयस? पेपर. यू नो, आय एम अ ट्रेकर. अभि प्लीज. सिरियसली? वरच्यांकडे जातो ग, बावळट. हाय. आईने घरी बोलवलंय. 2 मिनिटात आलो. जोक. ताईला. ऑफकोर्स. तुला कसं कळलं मी इकडे येते? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ए गोळ्या, सख्खा धाकटा भाऊ आहेस ना म्हणून जीव घेत नाही तुझा. कळलं ना? मग त्यांना सांगू इथे लपली असते. किती?
काम जोखमीच आहे. अजून एक फिल्मी डायलॉग आणि तुझा जीव गेला. 4000. 20 रुपये. असं बार्गेन होऊच शकत नाही. ऐ 2000. मग पेमेंट कर. स्वतःच्या सख्ख्या बहिणीला ब्लॅकमेल करताना लाज नाही वाटत तुला? उलट तुला अभिमान वाटला पाहिजे. एवढा लहान वयात कमवायला लागलोय त्याचा. आणि लवकर ट्रान्सफर कर. आणि बाय द वे त्या पोराचे आई बाबा आले होते घरी. सगळी चूक त्या आईची होती. तिने सगळा कांड केला. आणि तसं ते पोरग मला बरं वाटत होतं. त्याच्या घरच्यांनी घातलेल्या घोराबद्दल त्याला काहीच माहित नव्हतं. वाटलं तुला सांगावं. ए कोणाबद्दल बोलतोयस तू? श्लोक. तुटले 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 आतल्या आतले आतले नव्हते कधी वा वा ए, झालं. मी निघतो. बाय. सुटले मुठीतले काहीतरी नव्हते कधी जे नव्हते कधी. ए तू बाबा तू अरे तुला काय तू वेडा आहे का? मी पडलो असतो आता. मेलो असतो मी. हो मग म्हणजे तू जीव देत नव्हतास? अरे मला वाटतं तू जीव देतोयस म्हणून तुला मदत करत होतो मी. तू काय काहीही बोलतोस का तू? तू काय करत होतास इकडे? अरे मला दारू प्यायचा मूड आला. म्हटलं तू कुठेस ते बघावं. तुला दारू प्यायला मनवावं. नाही जाऊ दे. तू मला मध्ये म्हणाला होतास ना की तुला सगळं सोडून दूर कुठेतरी जायचंय. हीच ती वेळ आहे. कुठे जाऊ? ह्यावेळी माझं गट मला सांगतंय हिमालय. हिमालय. हैया हो विजल्यावर पेटू पुन्हा. विजलो म्हणजे संपलेच का. एक मूर्ती जरी गेली का भारा आपला आहेच ना. रोना छोड ये है मोड खरा रस्ता पुढे आहे. कीप मूविंग हैया हो. रोना छोड ये है मोड खरा रस्ता पुढे आहे. कीप मूविंग हैया हो. हैया हो. हैया हो. कीप मूविंग हैया हो. ऋषिकेश. हाय. मला माहिती होतं तू येणार. मी फोटो बघितला होता तुझा म्हणून हीच बॅच घेतली. कसलं अवघड आहे रे सगळं. तू का आलायस ट्रेकला? मला माझ्या आजीनी पाठवलं. तिचं म्हणणे लग्न वगैरे काही खरं नाही आणि माझं होईल असं वाटतही नाही तिला. मी येणाऱ्या प्रत्येक मुलीला भेटून माझा वेळ वाया घालवतोय असं तिचं म्हणणं आहे. ती मला नेहमी सांगत असते लग्न हे आयुष्याचं अंतिम ध्येय असू शकत नाही. वा
फार सेन्सिबल आहे तुझी आजी. तुझे घरचे असे कसे? सॉरी. नाही मला तुझ्या बोलण्याचा रोग कळतोय. नाही काय आहे, माझ्या आजीनी माझ्या बाबांना दत्तक घेतलंय. ओ, त्यामुळे तिचे जीन्स आमच्यात आलेले नाही. अच्छा. माझ्या बाबांचा जन्म तर लग्न करायला आणि लग्न लावायलाच झालं जणू. अच्छा. 28 लग्न लावलीत आतापर्यंत. हो, सगळी सक्सेसफुल. अरे वा. मग तू एकदा बोलून घे बाबांशी. जाऊ दे, तो विषय नको. मी इकडे मनशांतीसाठी आलोय. ओके. बीट आपल्याला बोलवलंय टीम मीट. हो. चल 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 नाही हो पुढे. मग हात धरायला लागेल ना. अच्छा. A very good morning, fellow campers. Hope you all had a very safe journey. My name is Abhishek, but you guys can call me Abhi, and this is my partner Manwa. You can call her Manwa. So we are going to be leading this trek, the both of us. And before we start the trek, there are a few rules and regulations about this place. So let me start explaining it to you guys. बारा रोल नंबर 12 आहे तुझा. काय म्हणतो? 12 म्हण. काय 12? 13, 14. लक्ष कुठे आहे तुझं? इन्स्ट्रक्शन देत होते, कळलं नाही का तुला? 20 मिनिटं मनवाकडे बघतोस तू फक्त. कळले का इन्स्ट्रक्शंस? नाही. काय सांगितलं? मला पण नाही कळलं. फ्री टाइम है, हम 1 बजे तक लंच के लिए मिलेंगे. सो प्लीज गो टू योर रिस्पेक्टिव टेंट्स. थैंक चल मी झोपतो जरा. Oh yes, come. तू सतत रोल नंबर 12 कडे बघतीयस. मांजरा काय? अभि, तुझ्या लक्षात नंबर्स राहतात आणि नावं नाही. तू विचित्र आहेस. अच्छा, तोच श्लोक आहे का ज्याच्यावर तू राडा केला होतास? कालपासून एक अक्षर बोलली नाहीयेस. ए, तुझ्याही लक्षात आलं नाहीये. मनवा, तुला माहितीये ना, मी किंवा माझं आडनाव देव नाहीये. शी, व्हॉट्स रॉंग विथ युअर सेंस ऑफ ह्यूमर? कालपर्यंत बरं होतास ना? छान है. ओए, चलो चलो जल्दी चलो, हवा खराब हो रही है. सुरुवात झाली. आज का हमारा वॉक वैसे भी स्लो है. वेदर के साथ एक्लिमेटाइज करते करते हम लोग जा रहे हैं. चलो चलो जल्दी चलो. वेदर के साथ एक्लिमेटाइज नाही, हे माणसांबरोबर एक्लिमेटायझेशन आहे. असो, आपण तयार असावं. तू हे का घालतोय? मी दिसलो पाहिजे ना. ऑलवेज प्ले सेफ. तुला हवंय? नाही. चलो चलो चलो, धक्के क्या? चलो जल्दी जल्दी, खाना रेडी. आ जाओ आ जाओ आ जाओ.
दो चाय दो ए तुला वाटतं की तो मुद्दाहून तुझ्या मागे इथे आलाय? नाही नाही, मुद्दामून नक्की नाही, चुकून आलाय. खरंच? म्हणजे तुला कळतंय का मनवा? हे पूर्ण युनिव्हर्स तुम्हाला एकत्र आणायला ट्राय अभि, shut करतंय. up. एक अक्षरही पुढे बोलू नकोस प्लीज. का? तुझ्या मनात हेच चाललंय म्हणून ना? एनीहू, तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? माहित नाही. वा, हार्डवरून माहित नाही वर आलीस. प्लीज. हे बघ, तो तुझ्या राशीला पुरलाय नक्की. आता इधर तुझी पत्रिका खूप छान आहे किंवा त्याचे स्टार्स फार खराब आहेत. चालता हो. हे तुला माहिती आहे आफ्रिकेच्या जंगलांमध्ये कसं गातात? निघ. मी तुला बडवीन. अभि, चालता हो. Batch, chalo, let's go. Let's go to our next point. Get your bags. Let's go, guys. Let's go. Let's go. Let's go. Let's go. Let's go. Follow me. हाय. एक मिनिट. तुझा प्रचंड मोठा गैरसमज झाला. मला थोडीशी जरी कल्पना असती ना की तू इथे असणार आहेस, हा ट्रेक सोड मी देशही सोडला असता. मला तुझ्या मागे येण्यात काही इंटरेस्ट नाहीये. नाही, चूक माझी नाहीये, त्या दिवशी नव्हती. आईचं चुकलं असेल, मी मान्य करतो, पण तो तिचा नाही, तिच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या मुलाचं लग्न वेळेवर व्हावं असं वाटण्यात मला काहीही चूक वाटत नाही. घाई झाली असेल तेही मी मान्य करतो, पण काय आहे ना, ते वयाने मोठे, त्यांचा मान तेवढा ठेवलाच पाहिजे. आणि एक मिनिट, मला ना तुझ्या तोंडून एकही आगाऊ वाक्य ऐकायचं नाहीये. ते खूप डोक्यात जातं माझ्या. तुझ्या विचारांपासून दूर होण्यासाठी मी इथे आलो, तू अख्खी इथे आलीस. मी कुठेही जाणार नाहीये, तू जा. मी कोणालाही घाबरत नाही, मी तुलाही घाबरत नाही, तू जा. ओके ओके ओके. एक मिनिट. तू इथे का आली होतीस? सॉरी म्हणाला. आणि हो, बोलवायला पण आले होते. सगळी बॅच वर गेलीये, सो आता तुला रस्ता शोधण्यासाठी माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तर तुझी सोलो लोकी म्हणून झाली असेल तर निघायचं का? हा. मनवा, आय एम. इट्स ओके. थँक्स. ओके. सो तुला ट्रेकिंग आवडतं? थँक्स. येस, मला ट्रेकिंग आवडतं. नाईस. आणखी काय काय आवडतं? तुला खरंच ऐकायचंय? हा, म्हणजे असंही बोर होतोय, तसंही होणार आहे, सो आय थॉट वाय नॉट. मला नाही सांगायचंय. आय एम सॉरी. ओके. नाही, इट्स ओके. ओके, मी नीट वागेन. शक्य आहे. अँड आय ट्राय टू बिहेव. मला नाही वाटत तुला शक्य होईल. सिरियसली. मी धुक्यातून उन्हाचे चांदणे
जसे असे कसे तू मी अबोल राहुनी बोलतो जसे असे कसे तू वाट तूच साथ तू नात सावली तू शांतता तरी वादळी तू बोलना बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंददार मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तू निराळी बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंददार मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तऱ्हा तुझी निराळी चलो 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 थक गए. काय झालं? मी नाही येऊ शकत. हा? मी ऋषिकेश. एवढ्या वरती मी अरे, मरून होईल, जाईल होईल, चल. फक्त. अरे, नाही, इथपर्यंत नाही, आहे नाही, फक्त. नाही, हो. नाही, मी मरून जाईल. ओए अभी वेदर खराब है यार. चल चल चल. खेचर 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 मंगाल खेचर खेचर मागव. हो तुला नाटक करतो यार तो. पोचू यार आपण. मनवा मनवा छाती त्याचं नाही दुखत. आम्ही खूप जणांना पाहिलंय. मी वेगळं आहे. त्याचं डे 1 पासून चाल. वेगळं आहे तू. चल आम्ही तुला खेचून देतोय. अभी मनवा वेदर खूप खराब होतंय. तू बॅचला घेऊन पुढे जा. मी ह्याला घेऊन तुम्ही येतो. अडकाल. प्लीज प्लीज तू खे प्लीज सगळे अडकतील. तू ए, घेऊन चलो जा. बैच. हा जल्दी आगे तुला जाना है. बसायचंय. चलो, आपण मागवू. चलो, चलो, चलो. हा ऋषिकेश चहा मिळेल का इकडे? नाही कॉफी नाही. बोन माय फेवरेट एनिमल. घोड़ा आ गया. ओ मेरे शेर. ओ मेरे घोड़ा. ओ कहाँ से यहाँ से बहुत ही सुंदर. हे इकडे हे धर जरा. मी नाही तू चढ. ए इकडे इधर आ. बस तुझा तू बस. मतलब कहना क्या चाहते हो आप? मैं मोटा हूँ. अरे कस्टमर गॉड होता है. मैं भगवान को मोटा कह रहे हो आप? ऐसे नहीं. मैं बैठ रहा हूँ. सर आप इस पे नहीं बैठ अरे ऐसे कैसे नहीं बैठ सकता यार? मैंने त्याला पैसे बघू दे दिए काय यार. करायचं पैसे ते. तो दिए होते, बघेल पर काय अगर घोड़ा करायचं थक गया तो पैसे का नहीं, क्या नहीं, नहीं, करेगा? मुझे नहीं सर आप इस पे नहीं बैठ अरे सकते. ऊपर कैसे जाऊंगा मैं? चलना पड़ेगा सर आराम आराम से. सर ऐसे कैसे करते हो आप? अरे सर नहीं तो मैं ऐसे करता हूँ ना. मैं चुपके से बैठ जाता हूँ. उसको क्यों पता ही नहीं नहीं चलेगा चलेगा. सर? पता एक तो काम चलेगा. करते हैं. घोड़ा है दोनों वो. बैठते हैं. हाँ लेट्स निगोशिएट. मग तो निकल आएगा. तुम्ही कधी लग्न करताय? ऍक्च्युली आमचं झालंय. ओ आय मीन घरच्यांना माहित नाहीये. यु नो मनवाचे आई वडील अँड खूप प्रॉब्लेम झाले असते म्हणून कोर्ट मॅरेज. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स मॅन. इनफॅक्ट आम्हाला एक मुलगा पण आहे. पाचगणीमध्ये बोर्डिंग मध्ये ठेवलंय त्याला. आय रिअली मिस हिम मॅन. मजा करतोयस ना? नाही खरंच. अच्छा. किती जास्त प्रेमात पडलायस रे तू माझ्या बायकोच्या. अरे नाही 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 असं काही नाहीये. आय एम सॉरी. प्लीज प्लीज मिसअंडरस्टँडिंग नको. प्लीज असं काही नाहीये. खरंच नाहीये. अरे खरंच असं काही नाहीये. केजी पासून एकत्र होत आम्ही. तर मित्रा जर का तिने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं
तर रुखवतात मी येणार. म्हणजे मी तिला आवडशील. चल त्याला बघून येतो, बोलवतो. चलो एक बार कोशिश कर. ऋषिकेश चले क्या? चलो. अरे काय गोडा येतच नाहीये. तू नाही येणार आहे, तुला आता चालावं लागेल. काय खेचरवाल्यावर तर केसच करणार आहे मी. तू कोर्टाची पायरी चढतो. भांडला नसता तर घेऊन आला असता तुला तो. तू मायावर नको ढकलू सगळं. मी काही केलेलं नाही. अरे अरे काय झालं? आला हळूहळू पडले. कुठे लागले? नाही अँकल ट्विस्ट झाला आय गेस. स्प्रे मारला? स्प्रे केला पण काही उपयोग नाहीये. ठीक आहे ठीक आहे, आरामात आपण रेस्ट करू. आला का चल. तू? हा ये. करायचं काहीच राहिलं नाहीये. जेवण झाली आहेत सगळ्यांची. बट आय एम जस्ट होपिंग यू शुड बी एबल टू. Absolutely, please. नाहीतर काय इथेच थांबावे लागणार आहे. हाय. हाय. दाबून देऊ काय? पाय? सुजलाय तो, दाबायचा नसतो. अच्छा. हं. कसं वाटतं मग आता? एक्झॅक्टली. हा प्रश्न पहिल्यांदा विचारायला हवा होता. त्याचं उत्तर जर दुखतंय अजून असं आलं असतं तर मग पुढचा प्रश्न योग्य होता. जो आय एम सो सॉरी मी मजा करत होते. बस. मस्त वाटतंय ना इथे. असं वाटतं की इथेच सेटल व्हावं. काय झालं? हे एक्झॅक्ट वाक्य तू आधी कधी म्हटला होतास ते आठवतीये. मनवा काही गोष्टी बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं. अवघड आणि सोपं हे सापेक्ष असतं. म्हणूनच कित्येक जण कित्येक अवघड गोष्टी सुद्धा सहज करतात आणि कित्येक सोप्या गोष्टी खूप अवघड करतात. मग तुझं आयुष्य कसं आहे? सोपं आहे की अवघड आहे? बघायचंय. हो. जास्त दुखतोय? गेलाय तो. सावकाश. हळू. हा. कुठे आलो आपण? ते घर दिसतंय ते माझं आयुष्य आहे. थोड्या वर्षात तिकडे राहायला येणार आहे मी. सांग, अवघड आहे की सोपं आहे? सुंदर आहे. Come on, take your bags and let's start. Chalo, 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 chalo. We need to catch up with the other people. Let's go, let's go. Come on,
हाय हाय. तू नाही येतेस? नाही पाय अजून दुखतोय सो जास्त चालले तर त्रास होईल. ओ अजून दुखतोय का? हा थोडा. ओके नाही बरोबर आहे. मग आता परत कधी म्हणजे भेट जस्ट भेट. आय गेस आता आपली भेट झाली तर पुण्यातच होईल. ओ ओके. अभि लीड करेल आता. ओ सुपर सुपर. ओके या बॅच थांबलीये तुझ्यासाठी. काय थांबली? बॅच थांबलीये तुझ्यासाठी. ओह येस येस छान आहे बॅच. बाय. येस येस बाय बाय. एन्जॉय. येस थँक्यू बाय. बाय. चला आगे रेस्ट करते हैं. यार जितना सोचा था उससे भी ज्यादा डिफिकल्ट हो जाता है. हाँ बट मजा आ रहा है. श्लोक श्लोक क्या हो गया? अजीब सा हो रहा है. अभी सर चलो चलो श्लोक अभी क्या हो रहा है? काय होतंय? काय होतंय रे? काय कळत नाही श्वास लागल्यासारखं होतंय. बस बस खाली आणि इकडे. चलो उसके बैग में है. हे घे पाणी पी. हाँ थँक्स. तुझं पल्स रेट तर नॉर्मल येतं. हो काय कळत नाही रे. एकदम बोटात कळ गेली आणि मसल्स दुखायला लागले. वेट तुला पोटात कळ येते का ब्रीथिंगचा प्रॉब्लेम होतोय? ए नक्की काय होतंय? काय सगळं अंग दुखतं माझं. वो पूरा बॉडी दुख रहा है बोल रहे. ठीक आहे आपण तुझा बीपी चेक करू. अरे नाही एवढं काही सिरियस नाही आहे. मी काय म्हणतो मी थोडा वेळ इकडे आराम करतो. थोडी रेस्ट घेतली ना पाय दुखायचे थांबले ना की सगळं नॉर्मल होईल. बर मग मी दीपूला इकडे ठेवतो आणि आपण खेचर पण बोलवून घेऊ. ठीक आहे? किंवा मी परत खाली जातो ना. हा नाटक करतोय. मी नाही हो मनवा खाली आहे म्हणून याला खाली जायचंय. मी नाही का घोड्यासाठी नाटक केलं तसं हा मनवासाठी करतोय. येस मला कळलंय. येस मला कळलं. श्लोक खरं सांग. आईची शपथ घे. नाही खरंच त्रास. बघ अच्छा येस कळलं. गुड ऋषिकेश. येस you're a freaking genius buddy. थँक यू. श्लोक चलो गँग. श्लोक को कुछ नहीं हुआ है. नहीं दीपू इकडे राहील तुझ्याबरोबर. ओके तुला जिकडे जायचंय तिकडे जा. चलो गँग चलो हम अपने रास्ते चलते हैं. धूम पिक्चर. अरे हेलो इसको आता है ना. इसको आता है ना ये पिक्चर. एक मिनट. दीपू चलो नीचे जाते. चलो हाँ क्या हुआ? इतनी जल्दी में बैच तक पहुंच भी गई. इतनी स्लो क्यों है? मैडम इनको थोड़ा तकलीफ है. थोड़ा नीचे लेके जाना था. काय झालंय? तू का वर आलीस? मी वर येणारच होते. म्हणजे बॅचला सोडून कशी राहील ना मी. काही सामान खालच्या कॅम्पवरनं वर येतो तसं मी. का अशी वर? ते सोड. तुला काय झालंय? बरं वाटत नव्हतं. धुक्यातून उन्हाचे चांदणे जसे असे कसे तू. आता वाटतंय? अबोल राहुणी बोलतो जसे असे कसे. मग खाली जायचंय का? वर. सावली तू शांतता. चलो जी चलो ऊपर ही जाना है. तू बोलना बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंददार. मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तू निराळी. बंधने ही तोडना हा दुरावा
बोलना अशी कशी तऱ्हा तुझी निराळी निळ्या निळ्या स्वप्नाच्या पहाडी डोळ्यातून प्रेमाची चहाडी तुझी माझी कशी सोडवू गोडी तू लाडी गोडी खोडी तू प्रवास धुंदास म्हणत वाट वेगळी तू तृप्त नवी तहान ओंजळी बंधने ही तोडना हादरावा सोडना मनाचे उघड बंददार मानवा तू बोलना हादरावा सोडना अशी कशी तू निराळी बंधने ही तोड़ना हादरा आज हम सब लोग ग्रैपलिंग करने वाले हैं कौन कौन करेगा मेरे साथ कौन आएगा पहले हादरा सोडना अशी कशी तऱ्हा तुझी निराळी गो डाउन गो डाउन गो डाउन ए नाही लॉक झालंय केलंय का माझ्या बरोबर माझ्या हिमालयातल्या घरी राहायला येशील तुला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे मी का म्हणजे कारण तू गाढव आहेस एक मिनिट तू मला प्रपोज करतेस हो हे असं ओय हो हो हे ऑड आहे आणि तू मॅड आहेस मला माहितीच आहे तुला चालणार आहे का ते सांग माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे मूर्ख अख्ख्या बॅचला माहितीये तुझं माझ्यावर प्रेम आहे ते सगळ्या जगाला कळण्याच्या आत सांगून टाक जस्ट से व्हॉट आय लव्ह यू से इट नाही मला आधी वर येऊ दे तुला इथेच लटकून राहायला लागेल मी खाली नाही सोडणार नाही आता जस्ट से इट श्लोक जस्ट से इट आय लव्ह यू ऐकून आलं जोरात आय लव्ह यू अजून जोरात बॅचला पण ऐकलं पाहिजे जोरात You are officially a dead man. So are we engaged? येस घरी सांगायचं नाहीये नाही मी पण तेच म्हणतो मनवा मला ना तू आवडायला 1000 कारण आहेत तुला मी का आवडलो तू माझ्या प्रेमात ज्या कारणांसाठी पडलायस त्याच्याबरोबर उलट्या कारणांसाठी मी तुझ्या प्रेमात पडलीये तू धमाल आहेस तू शांत आहेस तू चिडकी आहेस तू समजूतदार तू एक्सप्लोरर आहेस तू सोबत आहेस तू स्पॉन्टेनियस आहेस हा तर तू नाही आहेस हा तू रोमॅन्टिक आहेस हा प्रश्न आहे की स्टेटमेंट तू ठरव उत्तर द्यायचं की मान्य करायचं
हे माझं उत्तर आहे तुझ्या सगळ्या प्रश्नांना. आणि या क्षणाचे सगळ्यात महत्वाचे साक्षीदार येथे 5 एलिमेंट्स: आकाश, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, तू आणि मी. मी तुझ्या सोबत असेन, नो मॅटर व्हॉट. मी असेन. सॉरी. आता या क्षणी तुझे दात कसे वाजू शकतात? थंडी वाढत चालली आहे आणि या क्षणाचा महत्वाचा साक्षीदार विजत चाललाय. सो सॉरी. विल यू मॅरी मी? Of course not. Why you want to get married? Hi. ऋषिकेश, थँक्स फॉर एव्हरीथिंग. मी काय केलंय? नाही, तू काही विचित्र केलं नाही म्हणूनच थँक्स म्हणतोय तो. करेक्ट. म्हणवा. सॉरी. अच्छा, आणि अजून एक, आम्ही आमच्याबद्दल घरी सांगणार नाही आहोत. सो तू सुद्धा. हा? काय? बोल. काय? हो. मग मस्त. बाकी निवांत. छान. मनवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिला. पुढे आता कशा करायच्यात सगळ्या गोष्टी? आम्ही लग्न करायला तयार आहोत. एक मिनिट. आता मनवा, त्यांनी नाही ऐकलं, मी काय करू मग? श्लोक, नाही ऐकलं मी काय करू म्हणजे काय? आपलं आधीच ठरलं होतं, व्यवस्थित बोलणं चाललं होतं, लग्न नाही म्हणून. अगं पण एक सही मनवा, काय फरक पडतो? मी तुला परत विचारते, तुला लग्न का करायचंय? कारण 2 जीव एकत्र येतात कायमचे. मस्त. कुठल्या पुस्तकातलं वाक्य आहे मला नंतर सांग. तर ते 2 जीव लग्न न करता एकत्र नाही का येऊ शकत? येऊ शकत असतील, पण त्याला हे नसते, समाज मान्यता. करेक्ट. ते 2 जीव एकत्र येऊ शकतात मनवा, पण त्याला समाज मान्यता नसते. बरं झालं तूच समाजाचा विषय काढला. उत्तर दे ना. उत्तर देतीच आहे मी. पण त्याच्या आधी मला सांग की समाज म्हणजे काय? लोक. अच्छा, कोण लोक? कोण लोक मनवा? सिरियसली, कोण लोक? हे आजूबाजूचे, हे लोक ज्यांचा जोपर्यंत आपण त्यांच्या समोर आपल्या नात्यावरती शिक्का मारत नाही तोपर्यंत आपल्यावरती विश्वास नसतो. त्यांच्या विश्वासासाठी आपण लग्न करायचं. मग आपल्या एकमेकांवरच्या विश्वासाचं काय? नाही, घाई नाही, आरामात उत्तर दे, विचार करून दे. नाही, मला विचार करायची गरज नाही, मी तुला सांगतो. आणि बाकीच्या पण गोष्टी असतात, जसं की सिक्युरिटी. कसली? की लग्नानंतर आपण एकमेकांना सोडणार नाही ही. मग सध्या डिवोर्सचं प्रमाण का वाढलं? नाही वाढत आहे. खूप वाढलंय. नाही वाढत. किती वाढलंय? ठीक आहे, व्हेरी गुड. डिवोर्सचं प्रमाण वाढते ना? गुड. फॉर एक्झाम्पल, उद्या आपण वेगळे झालो तर त्याच्यानंतर प्रॉपर्टी, टॅक्स. नो, आय एम नॉट इंटरेस्टेड इन युअर प्रॉपर्टी. ते मला माहिती आहे. आता या क्षणी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती टॅक्स करते. मध्ये तसंही मला पैसा कळत नाही. टॅक्स आणि इंटरनल ट्रान्झॅक्शन मध्ये ते बरं पडतं, हे मी सांगतोय तुला. हो, सो तुला टॅक्स आणि इंटरनल ट्रान्झॅक्शन साठी माझ्याशी ब्रो, लग्न जरा बाहेर करायचंय. मदत करशील? हो. हो. त्याला हो, तुला नाही. ओ, बडबड केली म्हणजे सगळं झालं असं होत नाही. मनवा, देर आर अदर मोर इम्पॉर्टंट
थिंग्स टू. लाईक वॉट? सोशल सिक्युरिटी. ती तशी नाहीये. मग एक सहीने काय फरक पडतो? नाही केली तर काय फरक पडतो? लग्न ही सवय लागली आपल्याला, समाजाला. आधी आपण धुवायला हात वापरायचो, नंतर जेट स्प्रे वापरायला लागलो, आता टॉयलेट टिश्यूज वापरतो. सवयी बदलतात. अगं तू कधीतरी सिरियसली बोल ना. याच्यामध्ये टॉयलेट ह्युमर का आणते मला खरंच कळत नाही. मी पाणी आणतोय. तू टॉयलेट ह्युमर का आणलास? मी आता एक खात असताना तुला हे बोलायची कारण गरज हे होती? सगळं डिस्कशनच फनी आहे. तुला हे डिस्कशन नाही, तुला सगळंच फनी वाटतं मनवा. काय? पॉइंट असा आहे, लग्न या गोष्टी मागे एक शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी होतच. आताही आहे. पूर्वी प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र होतं. आता गेलं. कालांतराने त्यातलं शास्त्र बाजूला पडलं, उरल्या त्या फक्त रूढी आणि परंपरा. श्लोक, जर का आपल्या घरच्यांना एवढंच पडलं असेल ना लग्नाचं, सांगून टाक त्यांना, झालंय आमचं लग्न, गांधर्व विवाह केलाय आम्ही. सांग. राईट. हो, हिमालयामध्ये तू माझा उजवा हात हातात घेतला होतास, झालं पाणी ग्रहण. पूर्वीच्या काळी असंच होतं की. पण त्यांना हे नकोय. त्यांना हवाय तो सगळा सोहळा, असं नाही. पैसे खर्च करायचे त्यांना. श्लोकच्या कोअर व्हॅल्यूज साठी लग्न संस्था सुरू झाली ना, ती कोअर व्हॅल्यूजच नाहीये. ती म्हणजे विश्वास. घरच्यांचा आपल्यावरती, आपला एकमेकांवरती. लग्न का करायचं? तर नाही केलं आणि समोरची व्यक्ती पुढे जाऊन नाही म्हणाली तर तिला बांधून ठेवता आलं पाहिजे. तिला रिलेशनशिप मधून एक्झिट घ्यायची असेल तर ती सुखासुखी नाही घेऊ शकली पाहिजे. अगं पण आपल्यात हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मनवा, काही म्हण, स्टेबिलिटी येतेच. लाईफ आहे तोवर कधीच कोणी स्टेबल नाही होत श्लोक. लाईफ इज अनस्टेबल. हे हॉस्पिटलमध्ये एक मशीन असतं बघ, त्यावरती झिगझॅग झिगझॅग लाईन चालू असते. ती असते आपली लाईफ लाईन. एकदा का ती लिनियर झाली, स्टेबल झाली की समजायचं दॅट पर्सन इज डेड. माणसाचं आयुष्य तेव्हा स्टेबल होतं जेव्हा तो मरतो. मला सगळं मान्य आहे मनवा, पण एक सही केली तरी फरक नाही पडत, नाही केली तरी नाही पडत ना. मग कर ना. तुला तो सोहळा नकोय ना, नाही होणार. तू असं समज आपण आपल्या लोकांबरोबर सेलिब्रेट करतोय. तुझ्या घरची 20 लोक, आमच्या घरची चल 15 लोक, एवढेच लोक असतील. तू नको असं समजू लग्न आहे, सोहळा आहे असं काहीतरी. तू ये पटकन सही कर आणि जा प्लीज. मनवा, एक सही. तुला खरंच असं वाटतंय की तू हे जे काही बोलतोय ते आपल्या घरच्यांबरोबर पॉसिबल आहे? हो, त्यांना आपलं ऐकावंच लागेल. आपण त्यांच्यासमोर अटी ठेवू. हो ना, खरंच म्हणजे मला इतका आनंद झाला ना आई, आमच्या काही अटी आहेत. ही फॉर्मॅलिटी करायची. अटी? लग्न रजिस्टर होईल, कुठलाही विधी होणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आपण वैदिक पद्धतीने करू. घरच्या घरी घरची 20 लोक असतील. कशाला? ती माझी सून आहे हे समाजात सिद्ध करायला असं समज. नाही म्हणजे मनवा म्हणाली आम्हाला की नाही रजिस्टरच करायचंय म्हणून, पण आमच्याही घरातलं पहिलंच नाव कार्य. मग समजावलं आम्ही तिला. आईने तमाशा केला आणि आजीने जीव द्यायची धमकी दिली आणि मग ती तयार झाली लग्नाला. आणि आता आमच्याकडची 800 माणसं पैठणी आणि धोत्र नेसून जेवण उरपायला आणि नंतर त्याबद्दल गॉसिप करायला येणार आहेत. मनवा, आपलेच नातेवाईक आहेत ना ते. अँड द बेस्ट पार्टीचे नातेवाईक नाही आहेत. 800 नातेवाईक असतात का कोणाला? तू काय मोहम्मद बेल्लो अबुबाकर आहेस का? हा कोण आहे? द नायजेरियन गॉड. 120 बायका होत्या त्याला. त्याचेच इतके नातेवाईक असू शकतात. तिला एका मुद्द्यावर राहायला सांगा. एका मुद्द्यावर राहायला सांगा ना तिला. आणि तू कोणाच्या साईडने आहेस? मोहम्मदच्या. थँक्स. व्हॉट? 120 बायका हव्यात यार. तर ते नातेवाईक नाहीयेत. माझी आजी तिच्या भजनी मंडळातल्या 30 जणींना बोलवतीये. मनवा, माझा काका वैशालीच्या कट्ट्याला बोलवतोय. मला 3 काका, 2 मामा, 2 मावशा आणि 2 आत्या आहेत आणि त्या प्रत्येकाचे वेगवेगळे कट्टे आहेत. आणि तुमच्याकडचे किती आहेत? लग्न अगदी मोजक्या लोकांमध्ये होईल, बरोबर की नाही? त्यांचं जाऊ दे आई, आपण तरी शाण्यासारखं वागूया ना. अरे पण मी तयारच होते रजिस्ट्रेशन साठी. त्यांची 800 आणि आपली फक्त 20 चालणारच नाही. चल सरक, घे ग मंगल. हे बघ श्लोक, करायचं असेल ना तर दोन्हीकडून सेम हवं की नको. पण म्हणून डायरेक्ट 1200?
काय शक्ती प्रदर्शन नाही आहे. त्यांच्याकडची 800 म्हणून आपल्याकडची 1200 हवी. गावच्या लोकांशी 30 वर्षात काही कॉन्टॅक्ट नाहीये आपला. त्यांना का बोलवायचंय तुला? त्या निमित्ताने बोलवणं होईल आणि गाठी भेटी होतील. 2 तासात 500 लोकांच्या गाठीभेटी कशा काय होतील बुवा? राजेश, ओके ओके, चालू द्या तुमचं. हे बघ श्लोक, सगळी दुरावलेली नाती परत जोडता येतील. आई, लोक येतात, जेवतात आणि जातात, आणि जोपर्यंत त्यांच्याकडे लग्न म्हणजे निघत नाही तोपर्यंत ते दुरावलेलेच राहतात. श्लोक, नातेवाईक आहेत ते आपले. आम्हाला नको एवढं मोठं लग्न. मी मनवाला प्रॉमिस केलंय. मला हवंय. आम्ही आधी सांगितलं होतं. ओके, मी आता सांगते, लग्न माझं आहे, माझ्या मुलाचं आहे. एक मिनिट, मी काय म्हणतो श्लोक, तू समजूतदार आहेस. हे लग्न हिच्या मनासारखं होऊ दे. पुढचं मला एकच करायचंय. हो काय? राजेश, म्हणजे एकूण येणारी माणसं 1200 प्लस 800. आनंद जोशी बैल, आनंद जोशी काळ्या, आनंद जोशी टकल्या, आनंद जोशी गटल्या. काय रे, तुला साधं पत्रिकेवर नावं टाकता आली नाहीत? सगळ्या पत्रिकांची मारून ठेवली आहेस. ए विलास, काय रे ही भाषा? मग दे 40,000 दे. सगळी पाकिटं परत बनवायला लागणार आहेत या टोण्यामुळे. पण तुम्हीच दिली होती ना लिस्ट, त्याच्यात सगळ्यांच्या नावापुढे टोण्या, टकल्या, टिल्ल्या लिहिलं होतं. माझी काहीच चूक नाहीये. काय विलास, तू लिहून दिलंस त्याला हे सगळं? अगं, एकाच नावाची 8 माणसं आहेत. आपल्याला कळावं म्हणून केलं होतं ते. याला स्वतःची अक्कल चालवता येत पण नाही. तू त्याच्याकडून ही अपेक्षा ठेवतोच कशी? अगं, मी प्लीज शांत बसाल का? मला काहीच काम करता येत नाही. सकाळपासून तमाशे चालू आहेत. तमाशे नाही, तुझ्याच लग्नाची कामं चालली आहेत सगळी. नका करू, मला यातलं काहीच नकोय. अगं अगं अगं, मी ना काय 2 दिव्य कार्टी जन्माला घातलीत ना, मला खरंच कळत नाहीये. अगं, त्यातलं गेलंय ना हे कुजवलं, आणि मला ते लग्नच करायचे नाही. तुमचे एक एक प्रकार बघून मला नाशियात आलाय. गोळ्या गोळ्या तू गोळ्या आगाऊपणा करू नकोस. गोळ्या, ऐक. पटकावून काढ त्याला विलास गोळ्या थांब. चांगला. गोळ्या थांब, गोळ्या जाऊ नकोस. ए, माझं ऐक. ए, गोळ्या जाऊ नका. काय टूथब्रश घेऊन कुठे निघालीस तू परत? अभिकडे राहिला. अजिबात जायचं नाही. लग्न 2 महिन्यावर आले आणि मित्राकडे राहायला चाललीस? अगं, लोक काय म्हणतील? तूच लोक, बाकी कोणीच लोक नाहीयेत माझ्या आयुष्यात. मनवा, श्लोकला माहितीये? मी अभिकडे येऊन राहिले तर तुझी परमिशन आहे? मनवा, असं का विचारतेस? आणि तुला परमिशन घ्यायची गरज नाहीये. मग तसं प्लीज घरी फोन करून सांगशील? काय झालंय? शांतता गेलीये डोक्याची. तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येतो. थँक्स. मनवा, आठवडा झाला आपण भेटलो नाही. उद्या काय करतेस? अरे, बाळू मामाकडे केळवण आहे ना. सॉरी, मला नाही जमणार. मनवा, तू अशी तोडून नको ना वागू प्लीज. म्हणजे अशी समजूतदारपणे सगळं ऍक्सेप्ट केल्यासारखी नको वागू प्लीज. तू भांड ना. तू मला सपोर्ट नाही करणार आहेस? ट्रस्ट मी तुला सपोर्टच करतेय. पण जे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझं मला कळलंय ना, तुलाही तसंच कळू दे. तुझं तुला. मनवा, कधी भेटता येईल ते कॅलेंडर बघून सांगेन मी. बाय. मनवानी रिॲक्ट होणंच बंद केलंय. मला काय कळतच नाही, लग्न आमचं आहे का बाकी सगळ्यांचं आहे? नाही नाही, लग्न तुमचंच आहे, निर्णय आमचे आहेत. म्हणजे तुझ्या आईचे आणि माझे. भारतीय संविधानात मुला मुलीला लग्न करण्याचा अधिकार आहे. ते कसं करायचं हा अधिकार आमचा आहे, तुमचा नाही. ऑफकोर्स स्वातंत्र्य हवं असेल तर ते झगडून मिळवावं लागतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? की मला काय म्हणायचंय याच्यापेक्षा तुला काय करायचं ह्याचा विचार कर. वेळ कमी आहे, रात्र वैर्याची आहे. बाबा, एक मिनिट बाबा. तू फिरवून फिरवून. तुम्ही बाप मुलगा आहात? हो. अहो, आधी नाही का सांगायचं? अहो, तुम्ही आम्हाला फसवलं तर राव. अरे, याच्यात म्हणजे फसवायचं नाही, तसं काय. मला वाटलं तुम्ही दोस्त आहात. नाही नाही, म्हणजे नाही नाही नाही. अहो, गेले 3 वर्ष सर्व करतोय मी तुम्हाला. मला तरी कळायला पाहिजे. आमच्या रिलेशनचा तुमच्याशी काय संबंध आहे? नाही नाही, माहिती असं लावा ना. आम्ही आजोबा नातू असू, काका भाचे असू, नाही तर हे कपल असू, तुमचा काय संबंध आहे?
2 माणसं इथे येतात, आनंदात असतात, हसतात, हे पुरेसं नाही. अजून माहिती पाहिजे तुम्हाला, अजून खोलात घुसायचंय. आम्ही का तुम्हाला उत्तर द्यायची? तुमचा काय संबंध आहे? कारण मी समाज आहे, मला माहिती असायला पाहिजे. कारण मी समाज आहे, मला माहिती असायलाच पाहिजे. कारण मी समाज आहे, मला माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे काही वेगळा प्रॉब्लेम नव्हता ना? म्हणजे असू शकतोच कदाचित. पण तुम्ही का कर दिला त्याला? श्लोक, श्लोक काय आहे? सॉरी एव्हरीबॉडी. श्लोक काय आहे? काय श्लोक? निघूया. तुला माहित होतं ना मी तुला इथे घेऊन येईन. मला खात्री होती जे माझं मला कळलं ते एक दिवस तुझं तुला कळेल. आता तू जोपर्यंत लग्नाचा विषय काढत नाहीस ना तोपर्यंत मी काही बोलणार नाहीये आणि इतर कोणाला काही बोलूही देणार नाहीये. म्हणजे तुला अजूनही लग्न करायचंय? तुला नक्की नाही करायचंय? हे काय वाईट आहे? नाही मग? पण प्रत्येक बाबतीत इतकी कशी का शुअर असतेस ग तू? दॅट्स अ सिक्रेट. काय? मला आयुष्यात ज्या गोष्टी नक्की करायच्या आहेत किंवा करायच्या नाही आहेत ना त्यांचे निर्णय माझ्या पोटामध्ये होत असतात. म्हणजे मला असं वाटतं की माझे सगळे इमोशन्स एकत्र येऊन काहीतरी रिझल्ट लावत आहेत आणि जनरली माझी गट फिलिंग चुकत नाहीत. मी त्यांचं ऐकते सो मी शुअर असते. हे काय आलं? काय झालं? एक मिनिट, काय झालंय? तू आधी का नाही सांगितलंस? काय सांगायला पाहिजे होतं? हे काय? अगं कारण मी पण काय तू पण हे सगळं का तू ठीक आहेस ना? काय नाही एक मिनिट तू जाऊ नको. यात काहीच विशेष बोललेली नाहीये. चान्स मारतोय. मी चान्स नाही मारतोय. कसे तू मी अबोल राहुनी बोलतो जसे असे कसे तू वाट तूच साथ तू नात सावली तू शांतता तरी वादळी तू बोलना बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंददार मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तू निराळी बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे
तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तऱ्हा तुझी निराळी निळ्या निळ्या स्वप्नाच्या पहाडी डोळ्यातून प्रेमाची चहाडी तुझी माझी कशी सोडवू गोडी तू लाडी गोडी खोडी तू प्रवास धुंदास म्हणत वाट वेगळी तू तृप्त नवी तहान ओंजळी तू बोलना बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंद दार मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी तू निराळी बंधने ही तोडना हा दुरावा सोडना मनाचे उघड बंद दार मनवा तू बोलना हा दुरावा सोडना अशी कशी